आम्हा तिघींना तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, त्यातली ही एक चौथी जाऊबाई जिने कल्पला घेतली होती. तर सकाळी वाळत घातलेले कपडे आम्ही काढायला गेलो. तर पाचवी जाऊबाई तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल. त्यांचं नवीनच लग्न झालंय आणि सध्या तरी आम्ही तिला जास्त काम करायला देत नाही. तर घरात भरपूर माणसं असल्यामुळे घरापुढे तेवढ्या दोऱ्या नव्हत्या की त्यांच्यावरती आम्ही कपडे सुकत घालू, म्हणून असे गाद्यामध्ये आम्ही कपडे सुकत घातले होते. आम्हाला जाताना बघून बुबी रडत होता म्हणून त्यालाही सोबत घेतलं. तर या वहिनी अगोदरच आपले कपडे साईडला करून ठेवत होत्या, कारण दुसऱ्या दिवशी जायचं होतं आणि मग सगळ्या कपड्यांमधले कपडे शोधायला नको म्हणून त्यांनी काम सोपं करून टाकलं होतं. थोडीशी गंमत म्हणून बुबूकडे एक एक कपडा देत होते आणि माझा बुबू बिचारा कपड्यांवरती कपडे नेऊन ठेवत होता आणि परत रिटर्न कपडे मागायला येत. तर सुकलेले सगळे कपडे आम्ही काढून घेतले होते आणि जवळच मला एक शेवग्याचं झाड दिसलं. मला त्याची भाजी खूप आवडते म्हणून मी यांना म्हटलं की चला आपण शेवग्याची भाजी काढायला. आम्ही तिघींनी ही शेवग्याची भाजी काढली आणि पिशवी नव्हती म्हणून भाजी पदरात अशी गुंडाळून घेतली होती. तर खरंच मला तरी असं वाटतं की माहेरी भाऊजाईसोबत आणि सासरी जावेसोबतचं बॉन्डिंग चांगलं असलं ना की सगळं कसं छान चालतं.